मित्रांनो, मी मागं एका सामाजिक विषयावर व्हिडिओ घेतलेला होता. हा जो व्हिडिओ मी घेतलेला आहे, तो आध्यात्मिक क्षेत्रावर अवलंबून आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, की याची कारण अशी आलो आम्ही येथे, साचते भावे वाटावया. कारण तुकाराम महाराज म्हणतात, की आमचं जन्माला येण्याचं कारण म्हणजे जगात जे सत्य आहे, ते वर्तविण्यासाठी, म्हणजे जगाची सेवा करण्यासाठी, दीनदुबळ्याची सेवा करण्यासाठी किंवा समाजाचं भलं करण्यासाठी आम्ही इथं जन्माला आलेलो आहोत. आमच्या जन्माला येण्याचं कारण हे आहे. पण ते तुकारामाच्या जन्माचं कारण असं. आमच्या जन्माला येण्याचं कारण इथं वेगळंच आहे. आम्ही इथं जन्माला आलो फक्त ते म्हणजे 20-25 वर्ष कॉलेजला टवाळक्या करत फिरणे. त्यानंतर आमचे आईवडील आमचं लग्न लावून देतात. म्हणजे एखादी मुलगी पाहून तिच्याशी लग्न करणे. त्यानंतर 2-4 पोरं पैदा करणे. म्हणजे भारताची लोकसंख्या वाढविण्याचं पवित्र असं काम करणे. कारण ती आम्ही देशाची खूप मोठी सेवा समजतो. त्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर आमच्या मुलांचे लग्न करून देणे. म्हणजे वरबाप नावाची डिग्री प्राप्त करणे. आणि त्यानंतर 60-70 वर्षाच्या नंतर आमच्या मुलाचे टपुरे खाणं किंवा त्याच्या लाथा खाणे. आणि 75-80 झाले की कैलासवासी नावाची डिग्री प्राप्त करणे. हे आमच्या जन्माला येण्याचं कारण आहे किंवा जगण्याचं प्रयोजन आहे. पण मित्रांनो, विचार करा, खरोखरच जर परमेश्वर महान असेल तर तुम्हाला सुद्धा त्याला काही महान कार्यासाठी इथं पाठविलेलं असेल ना, की अशा साध्या कार्यक्रमासाठी तुम्हाला इथं पाठवलं की फक्त पोरं पैदा करणे, त्याचे लग्न लावणे आणि नंतर त्याचे टपुरे खाणे आणि हे जग सोडून जाणे, म्हणजे या जगाचा निरोप घेणे. का त्याचा उद्देश एवढाच असू शकतो? नाही मित्रांनो. अरे तो महान आहे तर त्याचा जन्माला घालण्याचा उद्देशसुद्धा महानच आहे. तुम्हाला परमेश्वरानं या जगाची सेवा करण्यासाठी, समाजाची सेवा करण्यासाठी आणि तुमचा संसार सुखाचा करण्यासाठी पाठविलंच. पण गोरगरिबांचा सुद्धा संसार करण्यासाठी आणि आनंददायी करण्यासाठी पाठविलेले आहे. म्हणून जगात जन्माला आला आहात तर काही चांगलं वागा, दीनदुबळ्याची सेवा करा. हेच तुमचा जीवनाचा उद्देश आहे. आणि हाच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करा, त्याला लाईक करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.